या घटनेने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या घटनेमध्ये ती महिला आपली म्हैस सांभाळत होती आणि त्यानंतर त्या म्हशीला एक रेडको झाल्यानंतर अक्षरशः तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिने थेट पोलिसांनाच बोलावलं। असं या घटनेत काय झालं पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। आता ही महिला होती आणि तिची ती प्रिय म्हैस असल्यामुळे ती तिला सांभाळत होती आणि तिला एक रेडको झाल्यानंतर अक्षरशः सर्वांना मोठा धक्काच बसला। महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भ सीमेवर असलेले आनंदगाव नावाचे एक छोटेसे खेडं होतं। नावाप्रमाणेच हे गाव साधे, समाधानी आणि शेतीच्या नैसर्गिक तालावर जगणारे होते। या गावात सुलोचना विठ्ठल ढोणे या 40शीतील एक स्वाभिमानी आणि कणखर महिला शेतकरी राहत होत्या। त्यांचे पती विठ्ठलराव शहरात नोकरी करत असल्याने घरची आणि गोठ्याची जबाबदारी सुलोचनाबाईंनी समर्थपणे सांभाळली होती। सुलोचनाबाईंच्या गोठ्यातील त्यांच्या लक्ष्मी नावाच्या म्हशीवर त्यांचे खूप प्रेम होते। लक्ष्मी केवळ एक म्हैस नव्हती तर त्यांच्यासाठी, कुटुंबासाठी ती धनलक्ष्मी होती। परंतु तिच्यासोबत काय घडलेलं आहे ते पहा। आणि त्यानंतर तिला रेडको झाल्यानंतर अक्षरशः 112 क्रमांक डायल केला आणि थेट पोलिसांनाच बोलावलं। मग तिने असं का केलं, मग म्हशीसोबत काय घडलं, अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठा धक्काच बसेल। लक्ष्मी नावाची जी म्हैस होती, लक्ष्मीला प्रसूती अवस्थेत होती। सुलोचनाबाईंनी सकाळपासून तिच्याकडे विशेष लक्ष दिले होते। गावातील म्हाताऱ्या बायकांचे सारे सल्ले ऐकून त्या तयारीला लागल्या होत्या। रात्र झाली होती। संपूर्ण गाव काळोख्याच्या आणि शांततेच्या गाढ झोपेत होते। आकाशातील चांदण्याचा प्रकाशही आज ढगांमध्ये दडून बसला होता। सुलोचनाबाई आणि त्यांची सासूबाई लक्ष्मीला धीर देत होते। वेळ मध्यरात्रीच्या पुढे सरकला होता। 11 वाजून गेले होते। वातावरण तणावपूर्ण होते, पण आशाही होती की सुलोचनाबाईच्या मनात फक्त एकच प्रार्थना होती, माझ्या लक्ष्मीला सुखरूप पिल्लू होऊ दे रे देवा, असं ती म्हणत होती। मग पुढे काय घडलं ते तुम्ही पहा। प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाल्यावर सुलोचनाबाई अधिकच दक्ष झाल्या। त्या म्हशीला मसाज करत होत्या, पाण्याच्या तांब्या घेऊन बसल्या होत्या। लक्ष्मी वेदनेने कणत होती। काही वेळानंतर लक्ष्मीच्या श्वासाचा वेग वाढला आणि मग अचानक तीव्र किंकाळी घुमली। सुलोचनाबाईच्या चेहऱ्यावर त्वरित समाधानाचा आणि आईपणाचा आनंद पसरला, कारण की त्या म्हशीला जे होतं ते रेडको झालं होतं। त्यांनी लगेच कापड घेतले आणि त्या नवजात पिल्लाच्या तोंडाजवळ चिकट स्त्राव काढण्याची सुरुवात केली। त्यांना अपेक्षित होते की ते पिल्लू लगेच उठण्याचा प्रयत्न करेल, पण ते अजूनही शांत होते। सुलोचनाबाईंनी त्याला नीट निरखून पाहिले। ते एकदम काळ्याभोर रंगाचे, गुबगुबीत आणि निरोगी दिसत होते। पण जेव्हा त्यांनी त्याच्याकडे एकटक पाहिले आणि त्यांच्या डोक्याकडे पाहिले तेव्हा त्यांची नजर एका क्षणासाठी गोठली। त्यांच्या हृदयाचे ठोके त्वरित वाढले, हातपाय थंड पडले आणि मग अक्षरशः त्यांना सुद्धा विश्वास बसेना। असं या घटनेत काय घडलं तुम्हाला सुद्धा आता बघावं लागेल। आणि थेट 112 क्रमांक त्यांनी डायल केला आणि थेट पोलिसांनाच मग कळवलं। गोंधळलेल्या अवस्थेत त्यांचा हात थेट मोबाईलकडे गेला। त्यांना फक्त एकच नंबर आठवला, 112, जो कोणत्याही संकटात धावून येतो। त्यांनी थरथरत्या हाताने नंबर फिरवला। नमस्ते, आपत्कालीन सेवा, 112 क्रमांक, आपली काय समस्या आहे? पलीकडून शांत व्यावसायिक आवाज आला, साहेब लवकर या, मी सुलोचना ढोणे आनंद गावापासून बोलते। माझ्या घरात, माझ्या गोठ्यात मोठा गोंधळ झालाय, सुलोचनाबाईंनी घाईघाईने सांगितले। गोंधळ? घरात कोणी जखमी आहे का? भांडण झाले आहे की चोरी? ऑपरेटरने प्रश्नांची मग सरबत्ती सुरू केली। नाही साहेब, काहीही नाही, पण माझ्या म्हशीने पिल्लाला जन्म दिलाय आणि मग त्याच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही, तुम्ही इथे या, त्वरित लगेच या। ऑपरेटरला वाटले की सुलोचनाबाईंनी काहीतरी त्यांना भास होत असेल किंवा अंधश्रद्धेमुळे घाबरले आहेत, पण समस्या गंभीरच होत्या। आणि मग तो धक्कादायक प्रकार अखेरीस जो आहे तो उघडकीस आला होता। तो साहेब सुद्धा म्हणाला की हे प्रकरण पशुवैद्यकीय प्रकरण हे आहे आणि तुम्ही डॉक्टरांना फोन करा। ऑपरेटरने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला। साहेब, डॉक्टर रात्री कोण देणार? आणि हे फक्त आजार नाही, हे एक विचित्र प्रकरण आहे। हे देवाचं चिन्ह आहे की काहीतरी अपशकुन आहे, आम्हाला माहीत नाही। तुम्ही पोलीस कायद्याचे लोक आहात, तुम्ही लवकर या, तुमच्याकडे मदत करणारे लोक असतील। ऑपरेटरला सुलोचनाबाईच्या आवाजातील निरागसता आणि भीती जाणवली। त्यांना समजले की एक साधी शेतकरी नाही जी आपल्या घरातील या घटनेमुळे खूप घाबरलेली आहे आणि तिला फक्त धीर हवा आहे। तातडीची केस
नसतानाही लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी तात्काळ पाऊल उचलले. ठीक आहे बाई, तुम्ही घाबरू नका, मी लगेच एक युनिट पाठवतोय, तोपर्यंत तुम्ही तुमच्या पिल्लाजवळ थांबा, असं मग पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं. मग पोलीस अक्षरशः मध्यरात्रीमध्ये आले होते. मध्यरात्रीच्या शांत आनंद गावात मग अचानक पोलिसांच्या जीपचा सायरन घुमला. गावकरी खिडक्यांमधून आणि दारातून डोकून पाहू लागले. रात्रीच्या वेळी सुलोचनाबाईच्या घरी पोलीस, काय झाले असेल? पोलिसांची जीप सुलोचनाबाईच्या दारात थांबली. पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि एक हवालदार खाली उतरले. सुलोचना पाटील हे कोण? जाधव यांनी विचारले. सुलोचनाबाईंनी त्यांना आत गोट्यात नेले. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भीती वाटत होती आणि गोंधळ होता. या साहेब, तुम्ही स्वतः बघा. सुलोचनाबाईंनी मग अक्षरशः बॅटरी ती फिरवली आणि पिल्लाकडे त्या बॅटरीचा रोग धरला. पोलिसांनी पाहिले आणि क्षणभर त्यांच्याही व्यावसायिक गांभीर्याने गळून पडले. म्हणजे पोलिसांना एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनीही आजपर्यंत असं कधीच पाहिले नव्हतं आणि अक्षरशः त्यांना सुद्धा मोठा धक्का बसला. अक्षरशः पोलीस सुद्धा म्हणाले की हे कसं शक्य आहे, हे कसं काय झालं, असं मग ते सुलोचनाबाईंना म्हणत होते. सुलोचनाबाई सुद्धा म्हणाले की हे आम्हालाच पहिल्यांदा असं बघायला मिळालेलं आहे आणि आम्हाला काय करावं ते सुचेनासं झालेलं आहे. मी तर खूप घाबरले होते, त्यामुळे 112 डायल करून थेट तुम्हालाच फोन केला आणि त्यानंतरच तुम्ही इथे आलेला आहे, असं मग सुलोचनाबाई त्या पोलिसांना सांगत होते. पोलिसांना सुद्धा मोठा धक्का बसला होता. तेव्हा झालं असं होतं की सुलोचनाबाईंच्या त्या म्हशीला जेव्हा रेडकू झालं होतं, त्या रेडकाला अक्षरशः 2 डोके होते आणि त्यानंतर त्यांनी 112 क्रमांक डायल करून त्या पोलिसांना फोन केला आणि पोलीस इथे आल्यानंतर त्या रेडकाचे 2 डोके पाहिल्यानंतरच अक्षरशः त्यांना सुद्धा भीती वाटली होती. पोलिसांना या रेडकाला 2 डोके कसे असू शकतात असं सुद्धा त्यांना प्रश्न पहिल्यांदा पडला होता. मग साहेब, हे संकट नाही का? हे पिल्लू वाचेल का? आम्हाला वाटतं की हे अपशकुन आहे. जाधव यांनी शांतपणे त्या बाईंना समजावले. बाई, हे अपशकुन नाही आणि दैवी चमत्कारही नाही. याला पॉलिसेफली म्हणतात. या निसर्गातील एक दुर्मिळ प्रकार आहे, एक नैसर्गिक त्रुटी आहे. जसा एखादा माणूस शरीराने अपूर्ण जन्माला येतो तसेच हे आहे. हे पिल्लू जगू शकते, पण त्याला विशेष काळजीची गरज आहे. पोलिसांनी मग पशुवैद्यकीय डॉक्टरांची सुलोचनाबाईंना मग फोन करून मग त्यांना सुद्धा बोलवून घेतलं. सुलोचनाबाईंच्या डोळ्यातून भीती कमी झाली आणि त्या जागी एक नवी उमेद दिसू लागली. तिला फक्त कोणीतरी खात्री देणारं हवं होतं. जाधव यांनी लगेच त्यांच्या विभागातील एका पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन लावला आणि सकाळी लवकर येण्याची व्यवस्था केली. तुम्ही काळजी करू नका, तुमचे वासरू आहे, तुमचे पिल्लू आहे, ते जगात इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आहे, फक्त थोडं वेगळं आहे, तुम्ही त्याची काळजी घ्या. जाधव यांनी धीर दिला. गावकरी गोट्याबाहेर जमले होते. सगळे शांतपणे दृश्य पाहत होते. पोलिसांनी परत जाण्यापूर्वी सुलोचनाबाईंना आणि त्यांच्या सासूबाईंनी धीर दिला. सुलोचनाबाईंनी हात जोडले. त्यांना कळून चुकले की त्यांच्या निरागस भीतीने त्यांनी 112वर फोन केला होता, पण त्या फोनने त्यांना केवळ धीराची नाही तर माहितीचीही मदत मिळवून दिली. दुसऱ्या दिवशी ती म्हैस आणि 2 डोक्यांचे पिल्लू सुलोचनाबाईंच्या प्रेमामुळे आणि डॉक्टरांच्या मदतीमुळे गावात चर्चेचा विषय बनले होते. सुलोचनाबाईंना कळून चुकले की संकट मोठे असले तरी निर्भय मनाने आणि योग्य वेळी मदतीसाठी हात पुढे केल्यास कोणतेही आव्हान पेलता येते. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कोणीकरी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.